भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी गेल्या आठवड्यात उल्हासनगरच्या हिल लाईन पोलीस ठाण्यात गोळीबार केल्याचा प्रकार घडला। गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला। या गोळीबारात महेश गायकवाड गंभीर जखमी झाले आहे। महेश गायकवाड यांच्यासह त्यांचे मित्र राहुल पाटील हे देखील या घटनेत जखमी झाले। या घटनेनंतर गणपत गायकवाड यांनी प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया देताना आपला गुन्हा कबूल केला। तसेच त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहे। त्यामुळे एकच खळबळ उडाली। गणपत गायकवाड हे सध्या अटकेत आहे। त्यांना 14 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। पण या घटनेमुळे कल्याण डोंबिवली शहरात भाजपमध्ये मोठी खळबळ उडाली आहे। मुंबईतील माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावरील गोळीबार प्रकरणाचा पडसाद सर्वत्र उमटत आहे। फेसबुक लाईव्ह मध्ये सुरुवातीला दोघांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित झाल्याचं दिसत आहे। त्यानंतर घडलेल्या प्रकारामुळे प्रत्येक जण हादरून गेलाय। त्यामुळे प्रत्येकाच्या तोंडावर माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर आणि मॉरिस भाईच्या नावाची चर्चा होत आहे। या प्रकरणात माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर आणि मॉरिस भाई या दोघांचा या गोळीबारात मृत्यू झाला। प्रत्येक जण विचार करत आहे की नेमकं असं काय घडलं, काय झालं की इतका टोकाचा निर्णय घेण्यात आला। महाराष्ट्रात गुन्हेगारीच्या घटनांनी अक्षरशः टोक गाठला आहे। मुंबईच्या दहिसरमध्ये ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकावर काल गोळीबाराची घटना घडली। त्याआधी 40 गावात भाजपच्या माजी नगरसेवकावर गोळीबाराची घटना घडली होती। तसेच गेल्या आठवड्यात भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेनेच्या शहर प्रमुखावर पोलीस ठाण्यात गोळ्या झाडल्या होत्या। त्यानंतर सातत्याने गुन्हेगारीच्या घटना समोर येत आहे। जळगावमध्ये 2 दिवसांपूर्वी मद्यधुंद तरुणांनी एका हॉटेल मालकासह स्थानिक 17 ते 18 नागरिकांना अमानुषपणे मारहाण केल्याची देखील घटना समोर आली होती। राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी राज्यातील जनतेशी थेट हृदयातून संवाद साधलाय। रश्मी शुक्ला यांनी यासाठी पत्र लिहिले आहे। त्यांनी राज्यातील कोणत्याही नागरिकाला त्रास होत असेल आणि संबंधित पोलीस अधिकाऱ्यांकडून त्यांना न्याय मिळू शकत नसेल तर ही गोष्ट पोलीस महासंचालक कार्यालयात आमच्या निदर्शनास आणून देण्याचे त्यांनी आवाहन केले आहे। यामुळे राज्यातील नागरिकांना स्थानिक पातळीवर न्याय मिळत नसेल तर महासंचालकांना संपर्क करता येईल। महाराष्ट्र पोलिसांच्या सोशल मीडियावर हे पत्र दिले आहे। मॉरिस भाई नावाच्या गुंडाने काल ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची हत्या केली। फेसबुक लाईव्ह करत मॉरिस याने थेट अभिषेक यांना गोळ्या झाडल्या आणि त्यामुळे अभिषेक घोसाळकर हे जखमी झाले। रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली। या घटनेमुळेच एकच खळबळ उडाली। जुन्या वादातून आणि पैशाच्या व्यवहारातून ही हत्या झाल्याचं सांगितलं जातंय। या प्रकरणी पोलिसांनी मॉरिस याच्या बायकोची चौकशी केली। तिच्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे। ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची काल हत्या करण्यात आली। मॉरिसभाई नावाच्या गुंडाने अभिषेक घोसाळकर यांना त्यांच्या कार्यालयात बोलवलं, तसेच फेसबुक लाईव्ह केलं। यावेळी दोघांमधील वाद मिटल्याचं सांगितलं, पण त्यानंतर अचानक मॉरिसने अभिषेक याच्या धारदार गोळ्या झाडल्या। त्यामुळे अभिषेक जागीच कोसळले। त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं। उपचार सुरू असताना त्याची प्राणज्योत मालवली तर अभिषेक याच्यावर गोळ्या घातल्यानंतर मॉरिसभाईने स्वतःवरही गोळ्या झाडल्या आणि जीवन संपवलं। त्यामुळे खळबळ उडाली आहे। मॉरिसभाईने स्वतःला का संपवलं असा सवाल मात्र या निमित्ताने व्यक्त होतोय। दहिसरमधील गोळीबाराच्या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे। ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर मॉरिसने गोळीबार केला। त्यानंतर त्याने स्वतःवरही 4 गोळ्या झाडून घेतल्या। अभिषेक घोसाळकर यांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला तर मॉरिसभाई यांचाही मृत्यू झाला। गुरुवारी संध्याकाळी घडलेल्या या खळबळजनक घटनेमुळे सर्वांनाच मोठा धक्का बसलाय। राज्यातही याचे पडसाद उमटले असून विरोधकांनी राज्य सरकारवर टीका करत मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांवर निशाणा साधला। पुणे शहरासाठी आणखी एक नवीन भेट मिळणार आहे। पुण्यातील नवीन पुरंदर विमानतळाचा प्रश्न अजूनही मार्गी लागत नाही। त्यामुळे पुण्यातील लोहगाव विमानतळ सुसज्ज केले जात आहे। लोहगाव विमानतळाच्या नवीन टर्मिनलचे उद्घाटन येत्या 19 फेब्रुवारी रोजी होणार आहे आणि त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात येत आहे। तसेच आता लोहगाव विमानतळाच्या विस्तारीकरणासंदर्भात मोठा निर्णय आज घेण्यात आला। या विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी 137 एकर जागा संपादित केली जाणार आहे। अजित पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला गेला। डोंबिवली परिसर सध्या गुन्ह्यांच्या घटनांनी हादरला आहे। गेल्या आठवड्यातच उल्हासनगरमध्ये भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाच्या शहर प्रमुखावर भर पोलीस ठाण्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये गोळीबार केला। त्यामुळे तणावाचं वातावरण असतानाच आता कल्याणमध्ये 2 ठिकाणी झालेल्या चोरीमुळे नागरिक घाबरले आहे। दहिसरमध्ये ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार करण्यात आला। त्यानंतर आरोपी मॉरिसने स्वतःवरही गोळ्या झाडून घेतला। या घटनेत आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहे। आता महाराष्ट्राचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी गंभीर आरोप केले आहे। हा सर्व प्रकार उभाटामधील गँगवार असल्याचे आरोप त्यांनी केलाय। या दोन्ही व्यक्तींना मोठे
करण्यामागे सामना आणि मातोश्री असल्याचे त्यांनी सांगितले. त्यासाठी उदय सामंत यांनी सामना वृत्तपत्रातील कात्रणे ट्विट आणि बॅनर पुरावे म्हणून दिले. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.